नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो बघा, पोलीस भरती 2025 ची जी लेखी परीक्षेची तारीख आहे, ती जर तुम्ही बघितली असेल तर 14 मार्च होती. आता 15 मार्चला त्यांनी सांगितलेलं की एक्झाम आपली होणार आहे. ओके. 15 मार्च आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट सुद्धा आलेलं आहे. ओके. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं लेखी परीक्षेसाठी किंवा जे विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी अपेअर झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, आता तयारी करायची. कारण की 14/3 ला होणारी परीक्षा, ओके, ही 15/3/2026 रोजी उपलब्ध होत असल्याने, ओके, संबंधित घटकांतील पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा 15/3/2026 रोजी सकाळी 11 वाजता घेण्याचे निश्चित करण्यात आलेले हे तुम्ही बघू शकता. ओके. नवीन जे आहे आपलं अपडेट, तरी सुद्धा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलं असेल तर त्यावरती एक्झाम डेट कधी आणि वेळ काय तो एकदा चेक करा आणि त्या हिशोबाने तुम्हाला तुमचं सेंटरला जायचं. ठीक आहे. आता बघा, शेवटचे तुमच्याकडे किती दिवस बाकी आहे सर? शेवटचे आपण जर बघितलं तर 4 दिवस, 10, 11, 12, 13, 14, 5 दिवस. आजचा दिवस गेला समजा 4 दिवस, 4 to 5 days. ओके. या 4 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचंय? आता या 4 दिवसामध्ये तुम्हाला सगळं सांगतो मी काय करायचं. काय करा बघा, या 4 दिवसामध्ये तुम्हाला सरळ सरळ सांगतो की तुम्ही PYQ करा. PYQ करा, है ना. मग PYQ कशाचे करायचे? तर PYQ मराठीचे करा. ओके. PYQ हे मराठीचे करा. ठीक आहे. PYQ कशाचे करायचे आपल्याला? मराठीचे करायचे. त्यानंतर PYQ कशाचे करायचे? GS चे करायचे. GK GS. ओके. यस. त्यानंतर मॅथ्स रिझनिंगचं करा. म्हणजे नवीन कन्सेप्ट काही घेऊ नका. लक्ष द्या मी काय म्हणतोय. बघा, लक्ष द्या. तुम्हाला काय करायचंय, लक्ष द्या. PYQच करायचे. काय करायचं आपल्याला? PYQच करायचे आहे. लक्ष द्या. मराठी ग्रामर व्याकरण 2000 मागच्या 2022, 23, 24 ला जे पेपर झालेले आहेत, त्याच्यामध्ये जे तुमचे मराठीचे पेपर झालेले, त्याचे PYQ चांगले करा, असं माझं म्हणणं आहे. GK मध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यघटना असेल, सायन्स वगैरे असेल, त्याचं करा. आणि मॅथ्स रिझनिंग मध्ये महत्त्वाचे टॉपिक सांगतो तुम्हाला, की महत्त्वाचे टॉपिक कोणते असेल? नफा तोटा, सरळ व्याज, तसे सगळेच टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत पूर्व. पण नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, शेकडेवारी, टाइम वर्क, ओके, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, त्यानंतर काळ काम, ओके. तर यावरती जास्त प्रश्न विचारलेले पोलीस भरतीमध्ये एक एक दोन दोन काही काही टॉपिकवर प्रश्न आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. भूमिती असेल तर हे चांगले करा. ओके. हे PYQ सगळ्या शेवटच्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला करायचंय. नवीन कोणतीच गोष्ट वाचू नका किंवा करू नका. ठीक आहे. PYQ वर जास्त फोकस करा. 100% तुमचं PYQ जर चांगले केले तर काही PYQ आपल्याला रिपीट झालेलं बघायला बघायला भेटतात किंवा आपली प्रॅक्टिस सुद्धा होते. ठीक आहे ना. तर ही तयारी करायची. आता राहिला प्रश्न मॅथ्स रिझनिंगचा. तर आपण मॅथ्स रिझनिंगचं एक सीरीज चालू करतो, की टॉपिक वाईज किंवा आता आज 2 टॉपिक टाकेल मी, नफा तोटा आणि सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. तर त्यावरती आतापर्यंत आलेले प्रश्न किंवा जास्त वारंवार विचारलेले प्रश्न, तर असं रोज आपलं YouTube चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न कोणते आलेले आणि कसे सोडवायचे, शॉर्ट ट्रिक प्लस कन्सेप्ट असं मी त्या याच्यामध्ये घेणार आहे. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याला सुद्धा तुम्हाला जॉईन करायचं. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं PYQ वर फोकस करा. हॉल तिकीट चेक करा. आणि कधी पेपर आहे बघा, टेन्शन घेऊ नका. थोडंसं रिलॅक्स राहा आणि 90 प्लस टार्गेट ठेवा. 95 च्या दरम्यान आपल्याला स्कोर आला पाहिजे. या हिशोबाने तुम्हाला तयारी करायची आहे. ओके. यस, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि YouTubeला मॅथ्स रिझनिंगचं सेशन तुम्हाला करायचं. आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आलेला, ज्यांचं लेखी नाही साठी पात्र झालेले, अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की 20,000 साठी पुन्हा पुढील भरती आपली येणार आहे, 20,000 पदांसाठी यावर्षी शेवटी. तर त्यासाठी तुम्ही तयारी करा. ओके. किंवा बाकीच्या एक्झामची तयारी करा, सरळ सेवेची. ठीक आहे. येस. भेटूया नेक्स्ट सेशनला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.